राम राम. काय म्हणतो महेंद्र भाऊ, काय चाललं? काय हो, बसले निवांत आले थोडस बाहेर फिरत फिरत आलं असं लय टेन्शन मध्ये दिसतं, काय झालं? वाटतं असं की बा चिंता पडते आपले नाते संबंध दुरावले थोडे नाराजगी नात्यांचं कसं राहतं, गैरसमज होतच राहते. पण मग प्रत्येकाने जर थोडा समंजसाने गोष्टी घेतल्या तर बऱ्याचशा गोष्टी मिटू शकतात. कारण कसं आहे, प्रत्येक माणूस जसं माणूस तसं प्रकृती वेगळ्या वेगळ्या असते. त्याच्यामुळं नाते संबंध सगळ्यांनी सांभाळणं गरजेचं आहे. काय आपण तर नाते सांभाळायचा प्रयत्न करतो पण समोरची व्यक्ती गैरसमज करून घेते. नाते संबंध ज्या गोष्टी असते ना, ते दोन्ही बाजूनी सांभाळायचे असते. तुम्हाला एक उदाहरण देतो का गैरसमज कसे तयार होते. एक 10-12 वर्षाची मुलगी तिच्या घराच्या अंगणामध्ये अभ्यास करत बसलेला आणि तिचा लहान भाऊ हातामध्ये पेरू घेऊन येतो, दोन्ही हातात एक एक पेरू. आता हिला आनंद होतो का आपल्या भावाने आपल्यासाठी पेरू आणला. ती मुलगी त्या भावाला काय म्हणते, लहान भावाला, का एक पेरू मला दे. तो लहान भाऊ काय करतो, दोन्ही हातातला पेरू थोडा थोडा खाऊन पाहतो आणि खाऊन पाहिल्याच्या नंतर त्या मुलीला थोडस वाईट वाटतं. तिला थोडस दुःख होतं का माझा भाऊ किती भामटाय, का एक पेरू माझ्यासाठी आणला पण तो सुद्धा त्यांनी स्वतः खाल्ला. आणि असा तिच्या मनात विचार चालू असताना तो मुलगा लहान भाऊ तिचा त्या मुलीला काय म्हणतो, तर ताई म्हणी तू हा घे म्हणी, हा पेरू गोड आहे, हा दुसरा आहे ना थोडासा कडू आहे, आंबट आहे. आता बघा, त्या मुलीच्या मनात आधी विचार चालू असते का माझा भाऊ किती भामटा आहे. आणि ज्या वेळेस तिचा भाऊ तिला सांगतो का हा पेरू घे, हा गोड आहे, हा मी तुझ्यासाठी देतो, तर त्या मुलीला परत दुःख होतं. पण यावेळेस दुःखाचं कारण वेगळं. आधी तिला वाटतं का आपला भाऊ किती भामटा आहे आणि नंतर तिला वाटतं का माझा भाऊ किती चांगला आहे का तो माझ्यासाठी कडू पेरू देत नाही, माझ्यासाठी तो गोड पेरू निवडतोय आणि तो मला देतोय. आणि अशाच गोष्टी नात्या संबंधात होत असतात का आपण बऱ्याच वेळेस छोट्या छोट्या गोष्टींवर गैरसमज तयार करून घेतो आणि मग नंतर ते नाते तुटल्यानंतर असं वाटतं का थोडेसे गैरसमज जर झाले नसते तर आपलं नातं टिकलं असतं. त्यामुळं प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे का नातं तोडण्याआधी थोडासा वेळ नात्यांना दिला पाहिजे. शेवटी आपल्याला माणसं सांभाळायची. अहो, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा शिशुपालाचे 100 अपराध माफ केले. 100 अपराध माफ केल्याच्या नंतर शिक्षा दिली. जर देव असे करू शकतात, आपण तर माणसं आहे. आपण जर प्रत्येक नात्याला थोडासा वेळ दिला, थोडे गैरसमज कमी करून घेतले, तर जगातले बरेचसे नाते तुटण्यापासून राहते. खरंच माऊली, असा विचार जर प्रत्येक व्यक्तीने केला तर बरेचसे नाते तुटण्यापासून वाचतील. प्रत्येक व्यक्तीने असे विचार केले तर कोणीच दुखी राहणार नाही ना. आणि असा विचार प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. कारण आज सगळीकडे लोक एकटे होऊन चालले. बरोबर. आपल्या सगळ्या लोकांमध्ये असून सुद्धा मनातून माणूस एकटा होऊन चालला. अरे, आज तुमच्यामुळं मला आज एक चांगला विचार ऐकायला मिळाला आणि मलाही दिशा मिळाली तर माझ्या नात्यांमध्ये मी असा विचार करायचा प्रयत्न करणार. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली.